आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। जवळपास त्या एका वर्षामध्ये तर आम्ही एवढीच मागणी आहे की स्पीड आपल्या हेडवर स्पीड मीटर बसवतो त्या पद्धतीने आपण जर शहरातील नियोजन केलं त्या हेडवर स्पीड मीटर बसवलं तर एक गेल्या लोकांमध्ये निर्माण होते त्या पद्धतीने चंदीगड सारख्या शहरामध्ये 40चा स्पीड त्या स्थानिक शहरांमध्ये आता आपली पिढी तर मला नाही वाटत कारण कुठली ऍक्सिडेंट आणि वुमन सेफ्टीसाठी आपण जागरी पथक निघलेले ते जागरी पथक फक्त शाळेत घेऊन जातात तिथला फोटो काढतात त्या ठिकाणी येतात त्यांची बुद्धी बऱ्याच प्रमाणात आणि शहरामध्ये पोलीस चौका उभा करतात जेणेकरून त्या सर्व गोष्टींवर आळा बसेल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मस्साजोग येथे संतोष देशमुखांची झालेली निगृण हत्या त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवटून निघालं। त्याचबरोबर आपल्या शहरात त्रिशरण चौकामध्ये स्नेहलताई हिचा एका टेम्पोने अतिशय निगृणपणे ऍक्सिडेंट रूपी हत्या करण्यात आली। याच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहरामध्ये धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने आणि शहरवासियांच्या वतीने इथे आक्रोश मोर्चा त्याचबरोबर बुलढाणा बंदचं आवाहन करण्यात आलं। या संदर्भात निवेदनासाठी आम्ही सगळेजण इथे कलेक्टर साहेबांना भेटलो। त्याचबरोबर शहरामध्ये स्पीडोमीटर बसवण्यासंदर्भात मुलींच्या सेफ्टी संदर्भात या संदर्भात सुद्धा निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात आलं। त्या संदर्भात त्यांनी पाऊल उचलण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आज आपण बघितलं की आक्रोश मोर्चामध्ये असंख्य प्रमाणात विद्यार्थिनी, तरुण वर्ग, महिला मंडळ त्याचबरोबर पुरुष वर्ग सामील झाले आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की प्रशासन ताबडतोबीनं या हत्यारांवरती आणि ह्या नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा देईल असं आम्ही अपेक्षा करतो। येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झाली, मानवतेला काळिमा फासावी अशी या महाराष्ट्राची संस्कृती असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा महाराष्ट्र आता महाराष्ट्रामधली घडलेली घटना ही अतिशय निंदनीय या ठिकाणी आहे। तर यांच्या निषेधार्थ या मारेकऱ्याला शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून बुलढाण्याच्या वतीने आम्ही बुलढाणा बंदचा नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि संपूर्ण बुलढाणा त्या ठिकाणी बघता हे बंद झालेलं आहे। आणि आमच्या बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकातील स्नेहल चौधरी हिला एका टेम्पो चालकाने उडून तिची अमरपणे हत्या करण्यात आली। ही हत्या झाल्यानंतर त्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी सोडण्यात आलं, पण एक जन आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि तत्काळ त्याच्यावर 304 मनुष्य स्वतःचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करून त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। जोपर्यंत स्नेहलताईच्या आरोपीला तिला कठोर ते कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मी रक्षाबंधन साजरा करणार नाही असा शब्द मी त्याच्या आईला दिलेला आहे। म्हणून आज जन आंदोलनाची सुरुवात ही मोठ्या संख्येनं आई, वडीलधारी, माता भगिनी व युवा तरुण वर्गाच्या धर्मवीर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीनं मी आज जन आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि आमची न्याय आहे की या दोन्ही आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्या फास्टॅगवर यांचं कारवाई झाली पाहिजे आणि यांना फाशी शिक्षा देण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे।